नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता अर्जुन आणि सायलीचं लग्न लागत आहे। सुभेदार कुटुंब खूपच हादरलेलं आहे, कारण स्वतः प्रतिमाने सांगितलेलं आहे की पूर्णाजी, मी तुला या वचनातून मुक्त करत आहे। पूर्णाईला तिनं दिलेलं जे वचन असतं किंवा पूर्णाजीने प्रतिमाला दिलेलं जे वचन असतं त्या वचनामधून इथे मुक्त करत आहे। हे जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र सर्व कुटुंबाला खूप मोठा धक्का बसलेला असतो। सगळं कुटुंब अगदी विचारच करत बसलेलं असतं की हे सगळं काय होत आहे, कारण अर्जुन त्याचबरोबर प्रतिमा सायली इथं आलेली आहे। सर्वांच्या तोंडावर सांगत आहे की मी इथं आता लग्न मोडायला आलेले आहे। आणि त्यावेळेस आता अर्जुनने सांगितलेलं असतं की प्रतिमा त्याने जर तुला वचनातून मुक्त केलं असेल तर पूर्णाई, मी आता तुला वचन द्यायच्या आधी सायलीला एक वचन दिलेलं आहे, आणि ते वचन म्हणजेच सायलीला 7 जन्म साथ देण्याचं वचन मी दिलेलं आहे। तर ते वचन मला निभावायचं आहे। माझं वचन मला निभावायसाठी तू मला तुझ्या वचनातून मुक्त कर, असं अर्जुन इकडे सांगत आहे। आणि मग आता सुभेदार कुटुंबाच्या पुढे कोणताच पर्याय राहत नाही आहे, कारण अर्जुनने सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे की मला हे लग्न करायचं आहे ते फक्त आणि फक्त सायलीसोबत। सायली माझी बायको आहे आणि मी सायलीसोबतच लग्न करणार आहे, हे सगळं सांगितलेलं असतं। आणि त्यामुळं आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो। काय बोलायचं आणि काय नाही हा प्रश्न पडलेला असतो। आणि या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्जुनने आता हा निर्णय घेतलेला असतो। सायलीने पण ठणकावून सांगितलेलं असतं, मी लग्न करायला आलेले आहे माझ्या नवऱ्यासोबत, आणि हे सायलीने आता प्रूव्ह केलेलं आहे। आणि मग अर्जुन सायलीचा विवाह सोहळा संपन्न होत आहे। तोपर्यंत चैतन्याने एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे, ती म्हणजे चैतन्याने मधुभाऊंना आणलेला आहे अर्जुन सायलीच्या लग्नासाठी। मधुभाऊ, कुसुमताई, विमल, चैतन्य हे सगळेजण आहेत। आणि सुभेदार कुटुंब, किल्लेदार कुटुंब हे सर्व कुटुंब घरी निघून गेलेलं आहे। आणि बरोबर कन्यादानाचा जो विधी असतो त्यावेळेस अर्जुन सायलीच्या लग्नामध्ये मधुभाऊ येऊन पोचलेले आहेत आणि मधुभाऊ सायलीचं कन्यादान करत आहेत। सायलीचं कन्यादान जेव्हा मधुभाऊ करत आहेत तेव्हा अर्जुन त्याचबरोबर सायली या दोघांनाही खूप आनंद झालेला आहे। इतका आनंद की विचारही करू शकत नाही की मधुभाऊ स्वतः आलेले आहेत आणि मधुभाऊ स्वतःहून कन्यादान करत आहेत। हे एवढं सुंदर असं लग्न सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे। पण कुठंतरी एक मनात खंत आहे, ती म्हणजे की सुभेदार कुटुंब असायला हवं होतं, पण ते सुभेदार कुटुंब काही इथे थांबलेलं नाही। त्यामुळं सगळ्यांनाच इथं वाईटही वाटत आहे। अर्जुनला वाटत असतं की ठीक आहे, आता होईल सगळं व्यवस्थित। मग कन्यादानाचा विधी पार पडतो, त्यानंतर मंगलाष्टिका असतात, मंगलाष्टिका सुरू होतात। अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत असतात, अंतरपाठमध्ये असतो, दोन्ही साईडला अर्जुन सायली असतात, एकमेकांकडे पाहत असतात। त्यांना दोघांनाही खूप आनंद झालेला असतो। आणि मग सायली अर्जुनच्या गळ्यामध्ये हार घालते। सायली जेव्हा अर्जुनच्या गळ्यामध्ये हार घालते तेव्हा तिच्यासाठी खूप आनंदाचा क्षण असतो। आणि सायलीने अर्जुनच्या गळ्यामध्ये हार घातलेला असतो आणि अर्जुन सायली यांचा विवाह सोहळा धूमधडाक्यात असा संपन्न होत असतो। प्रियाच्या स्वप्नांची तर राख रांगोळी झालेली असतेच, पण त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुन सायली मात्र जाम खुश असतात। चैतन्य तर टाळ्या वाजवत असतो। प्रेमाने दोघांनी एकमेकांना जिंकलेलं असतं, मधुभाऊंचं मन वळवलेलं असतं। आता सुभेदार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं मन वळवणं हे अर्जुनसाठी खूप मोठी टास्क असते। पण आत्ता त्यांचं लग्न पूर्ण होतंय, या गोष्टी इतका आनंद दुसरा कोणताही नसतो आणि हाच आनंदाचा सोहळा पार पाडत असतो। तर अर्जुन सायली खूप खुश असतात, लग्न होतं। त्याचबरोबर कुसुमताई, चैतन्य आणि मधुभाऊ हे तिकडे त्यांच्या घरी जातात आणि अर्जुन सायली आता त्यांचं लग्न झालेलं आहे। त्यामुळं अर्जुन सायली आता हे सुभेदारांच्या घरी येतात। अर्जुन म्हणत असतो की चला मिसेस सायली, आपल्या घरी जाऊया, आपण आपल्या घरी, असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघंही घरी आलेले असतात। आणि खूप मोठा बॉम्ब फुटतो, इतका मोठा बॉम्ब फुटतो की कुणी विचारही केलेला नव्हता की असं काहीतरी होईल। आणि अर्जुनच्या स्वप्नातही असं वाटलं नव्हतं एवढी मोठी गोष्ट सुभेदारांच्या घरी आल्यानंतर घडणार असते। खरं तर अर्जुन आणि सायली या दोघांनाही प्रश्न पडलेला होता आणि घरातील सर्वजण तर निघून गेलेले होते हे तर माहिती होतं, पण घरी आल्यानंतर इतका मोठा तमाशा होईल, असं काहीतरी होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं।
आणि एवढी मोठी गोष्ट तिथं घडत असते. अर्जुनसाठी हा खूप मोठा धक्का असतो. अर्जुन आणि सायली दोघंही घरी आलेले आहेत. अर्जुन त्याच्या अर्धांगिनीला घेऊन घरी आलेला आहे, सुभेदारांच्या लक्ष्मीला घेऊन घरी आलेला आहे. पण घरी आल्यानंतर घडतंय मात्र वेगळंच, त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. अर्जुन आणि सायली हे घरात येणार असतात. अर्जुनने सायलीचा हात हातात घेतलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की चला मिसेस सायली, असं म्हणत अर्जुन सायलीला घेऊन घरामध्ये गृहप्रवेश करत असतो. पण त्याचवेळी पूर्णाजी आणि अख्खं कुटुंब तिथे उभं राहिलेलं असतं. जणू काही अर्जुन सायलीच्या स्वागतासाठी उभं राहिलेलं आहे असं ते उभं राहिलेलं असतं. पण घडतं मात्र वेगळंच, कारण हे कुटुंब तिथं आलेलं असतं ते म्हणजे अर्जुन सायलीला नाकारण्यासाठी. ते तिथं अर्जुन सायलीला म्हणू लागतात. प्रताप तिथं म्हणत असतो की अर्जुन, आज तू जे काही केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे. आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं अशी गोष्ट तू आज केलेली आहे. त्यामुळं आम्हाला सगळ्यांना हे अजिबात पटलेलं नाही, तुझं वागणं अजिबात पटलेलं नाही, असं म्हणत प्रताप अर्जुनला म्हणतो की सायलीला या घरात स्थान नाही, सायली या घरात राहू शकत नाही, असं स्पष्टपणे प्रतापने सांगितलेलं असतं. आणि मग अर्जुन सायलीला ते म्हणत आहेत की तुम्हाला दोघांना या घरामध्ये जागा नाही. जर सायली या घरात येणार असेल तर अर्जुन तूही हे घर सोडायचं आहे. हा निर्णय सर्व कुटुंबाने घेतलेला असतो. सर्व कुटुंब, पूर्णाजी, त्याचबरोबर प्रताप, कल्पना या सगळ्यांनी आता सायलीला सून म्हणून नाकारलेलं आहे. परंतु ही खूप मोठी गोष्ट आहे. अर्जुन आणि सायली आता दोघंही बाहेर पडत आहेत. त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण लग्न मधुभाऊंनी विधी पूर्ण केलेले असतात. मधुभाऊंनी सर्व गोष्टी केल्या, सायलीला आशीर्वाद दिले, अर्जुनला आशीर्वाद दिले. पण यांच्या दोघांच्याही लक्षात आलं नाही की एवढं मोठं काहीतरी कांड होईल, ही गोष्टच लक्षात आली नव्हती. आणि आत्ता घरी जेव्हा अर्जुन सायली आलेले असतात तेव्हा त्यांच्या समोर हे मोठं संकट येऊन थांबलेलं असतं. आणि अर्जुन सायली घरातून बाहेर पडत आहेत तेव्हा प्रताप आलेला आहे बॅग घेऊन आणि म्हणत आहे की जावा, तुम्हाला दोघांनाही या घरात स्थान नाही. तू जर सायलीला घेऊन या घरात येणार असशील तर तू या घरात यायचं नाही, असं प्रतापने स्पष्टपणे अर्जुन सायलीला सांगितलेलं असतं. आणि अर्जुन सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ते दोघंही विचार करू लागलेले असतात की हे सगळं काय आहे, कारण काहीही झालं तरीही ही खूप मोठी गोष्ट घडलेली असते. कारण अर्जुन सायलीला नाकारलेलं असतं. सुभेदार कुटुंबानं अर्जुन सायलीला घराच्या बाहेर काढलेलं आहे. गृहप्रवेशाच्या वेळीच त्यांनी लक्ष्मीचा अपमान केलेला आहे. आता अर्जुन आणि सायली हे दोघंजण पुन्हा घरात येण्यासाठी नक्की त्यांना काय काय करावं लागणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.